ओम साईराम, स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या सहिष्णू यूट्यूब चॅनलमध्ये. बघू शकता आपण आता मस्त नदीमध्ये आंघोळ वगैरे केली. आता नाश्ता वगैरे झाला आपला मस्त. इथे जवळ सज्जनगड आपण जाणार आहोत गडावर. बघू शकता आपले मित्र परिवार आहे सगळे. मस्त नदीला आंघोळ केली, तर चहा नाश्ता पोहे घेतली. आता जाणार गडाला. तर चला जवळच्या गडावर. ओम साईराम, ओम साईराम, हर हर महादेव, हर हर महादेव, जय शिवराय. जय श्रीराम. ओम साईराम, हर हर महादेव. श्रीराम प्रतिष्ठान, श्रीराम तरुण मित्र मंडळ आयोजित भव्य दिव्य असा शिवजयंती सोहळा उत्सव मोठ्या उत्साहात आणि आनंदात पार पाडलाय. आणि त्यानिमित्त दरवर्षीप्रमाणे यावर्षीही वारी गडकिल्ल्यांची असा मोहीम दरवर्षीप्रमाणे याही वर्षी झालेली आहे. आणि आजचं यावर्षीचा ठिकाण आहे सज्जनगड, श्री रामदास स्वामींची समाधी. तर आपण इथे जाणार आहोत सज्जनगडला. तर आजचा ब्लॉग संपूर्ण बघा, खूप सुंदर असा होणार आहे. तर चला जाऊया आता सज्जनगडाकडे. ओम साईराम, हर हर महादेव, जय शिवराय, जय जिजाऊ. ओम साईराम. तर आपली आता गाडी थांबलेली आहे जेवायला. बघू शकता आपण मस्त आपण घरून डबे नेले होते. मस्त चपाती, भाजी, मेथीची, शेंगदाण्याची चटणी, बटाट्याची चटणी आणि ते घेतली शेवभाजी. तर आपले सर्व मित्रमंडळी आपण इथे जेवायला बसले. बघू शकता खूप सुंदर असा जेवणाचं नियोजन आपण केलेलं आहे. आणि आपण आता इथून जेवण करून डायरेक्ट जाणार आहोत सातारा सज्जनगडाकडे. बघू शकता आपले मयूर भाऊ, अशोक भाऊ, दिगंबर भाऊ आणि पप्पू भाऊ, सुरेशराव सर्वजण बसले जेवायला. खूप सुंदररित्या जेवण झाले. खूप आनंद येतोय. आणि ते पोचले आपण आता. जय शिवराय, जय जिजाऊ. तर आपण आता पोहोचलेलो आहे सज्जनगडाच्या पायथ्याशी. तर आपण लवकर 5:30लाच आलो आहे, त्यामुळे थोडं गाड्या थांबल्या. आता रेस्ट करतोय. तर थंडी खूप होती, त्यामुळे थोडं शेकोटी पेटवली. सर्व मित्रमंडळी शेकतोय. तर चला जाऊया आता गडा. ओम साईराम, जय जिजाऊ, जय शिवराय. तर समोरच बघू शकताय त्यावरती डोंगरावर सज्जनगड आहे. तर आपल्याला वरती जायचं आहे, तर पण आपण इथं थांबलेलं आहे चहा नाश्त्यासाठी आणि आंघोळीसाठी. तर बघू शकता खूप सुंदर असं इथं आंघोळीचं नियोजन झालेलं आहे. सर्वजण इथे मस्त आंघोळीचा आनंद घेत आहे. समोरच आहे मस्त उड्डाणपूल आहे. उड्डाणपुलाच्या खालीच खूप सुंदर अशी नदी आहे आणि आपण इथंच आंघोळ करणार आहोत. बघू शकता आपण आंघोळीला आलोय. सर्व मित्रमंडळी खूप सुंदर इथे आंघोळ वगैरे करून फ्रेश होऊन चहा नाश्ता पोहे वगैरे खाऊन जाणार आहोत गडावर. चला एन्जॉय करूया. ओम साईराम, हर हर महादेव, जय शिवराय. साबण राहू दे, साबण राहू दे. हा हा, इकडे इकडे इकडे. जय श्रीराम, जय श्रीराम, हर हर महादेव, नमो पार्वती, हर हर महादेव. अरे गेलो की ओम साईराम, जय जिजाऊ, जय शिवराय. तर बघू शकता इथं स्वयंपाकाचं नियोजन चाललंय. सकाळ सकाळी नाश्त्याचं नियोजन आधी इथं मस्त पोहे वगैरे बनवून घ्यायचे, कांदा वगैरे फ्राय करताय आपले रवी तात्या, आपले शिर्डीचे नगरसेवक आणि आपले आधारस्तंभ तात्यांनी दरवर्षीप्रमाणे यावर्षी ट्रिपचं नियोजन केलं. तर खूप सुंदर त्या तात्यांचं नियोजन असतं. सर्वांना जपून आणणे, सर्वांचा चहा नाश्ता जेवण सर्व व्यवस्था तात्या बघतात आणि स्वतः हाताने बनवून नाश्ता पोरांना खाऊ घालतात. बघू शकता सर्वजण नाश्त्याला आलेले. इथं मस्त नाश्ता गरमागरम पोहे आणि चहा आपण इथून घेऊन नाश्ता वगैरे करून निघणार आहोत आपल्या सज्जनगडाकडे. तर मस्त बघा पोह्याचा आनंद घेतो. तुम्ही पण या सज्जनगडाला नक्की या. खूप सुंदर गड आहे. तर चला आता नाश्ता वगैरे करून निघूया गडाकडे. ओम साईराम. अशोक भाऊ कसे नाश्ता करताय बघा.
सज्जनगड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील एक किल्ला आहे. अश्वलायन ऋषींचे वास्तव्याचे स्थान म्हणून अश्वलाया नगड, अस्वलांची येथे वस्ती म्हणून अस्वलगड, नवर 17 अशी आणखी काही नावे इतर कालखंडात याला लाभली आहेत. परळी गावाकडील दरवाजातून किल्ल्यात प्रवेश करता येतो. इतर ठिकाणी उभा कडा किंवा बांधीव तटबंदी प्रवेश दुष्कर केला आहे. सज्जनगड उंची 3350 फूट उंच आहे. हा या प्रकार किल्ल्याचा गिरिदुर्ग यामध्ये मोडतो. चढाईची श्रेणी मध्यम आहे. ठिकाण सातारा जिल्हा, महाराष्ट्र राज्य, भारत. जवळचे गावे सोनवडी, कारी, परळी, गजवडी. डोंगररांग सातारा. सध्याची अवस्था चांगली आहे. स्थान प्रतापगडाच्या पायथ्यापासून सह्याद्रीची एक उपरांग शंभू महादेव या नावाने पूर्वेकडे जाते. या रांगेत 3 फाटे फुटतात. त्यापैकी एका रांगेवर समर्थ रामदासांच्या पदस्पर्शाने पावन झालेला सज्जनगड उर्फ परळीचा किल्ला वसलेला आहे. सातारा शहराच्या नैऋत्येस अवघ्या 10 किलोमीटर अंतरावर उमरमोडी उर्फ उर्वशी नदीच्या खोऱ्यात हा दुर्ग उभा आहे. हा किल्ला समुद्र सपाटीपासून सुमारे 3000 फूट उंच आहे, तर पठारापासून 1000 फूट उंच आहे. किल्ल्याचा आकार शंखाकृती आहे. याचा परिघ 1 किमीहून अधिक आहे. पश्चिमेस खेड, चिपळूण, उत्तरेस महाबळेश्वर, प्रतापगड, रायगड, दक्षिणेकडे कळंब, ईशान्येकडे सातारा शहर व अजिंक्य तारा आहे. या किल्ल्याचा इतिहास. सज्जनगड या किल्ल्याचा इतिहास. प्राचीन काळी या डोंगरावर अश्वलायन ऋषींचे वास्तव्य होते. त्यामुळे या किल्ल्याला अश्वलायनगड म्हणून लागले. या किल्ल्याची उभारणी शिलाहार राजा भोज याने 11व्या शतकात केली. 2 एप्रिल 1673 मध्ये शिवाजी महाराजांनी हा किल्ला आदिलशहाकडून जिंकून घेतला. शिवाजी महाराजांच्या विनंतीनंतर समर्थ रामदास स्वामी गडावर कायम वास्तव्यासाठी आले. किल्ल्याचे नाव सज्जनगड झाले. पुढे राज्याभिषेकानंतर इसवी सन 1679 पौष शुक्ल पौर्णिमेला शिवाजीराजे सज्जनगडावर समर्थांच्या दर्शनास आले. 18 जानेवारी इसवी सन 1682 रोजी गडावर रामांच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली. 22 जानेवारी इसवी सन 1682 मध्ये रामदास स्वामींनी देह ठेवला. यानंतर पुढे 21 एप्रिल इसवी सन 1700 मध्ये फतेउल्ला खानाने सज्जनगडास वेढा घातला. 6 जून इसवी सन 1700 सज्जनगड मोगलांच्या ताब्यात गेला व त्याने नैरे सातारा म्हणून नामकरण झाले. इसवी सन 1709 मध्ये मराठ्यांनी पुन्हा किल्ला जिंकला. इसवी सन 1818 मध्ये किल्ला इंग्रजांच्या हाती पडला. सज्जनगड गडावरील ठिकाणे. गडावरील पाहण्यासाठी खालील प्रकारे ठिकाणे आहे. छत्रपती शिवाजी महाराज द्वार. सज्जनगड सातारा शहराच्या पश्चिमेस 10 किलोमीटर अंतरावर सज्जनगड आहे. समर्थ रामदास स्वामींच्या वास्तव्याने या गडास सांस्कृतिक महत्त्व प्राप्त झाले आहे. गड चढण्यासाठी पायऱ्या आहेत. अर्ध्या वाटेवर समर्थ शिष्य कल्याण स्वामींचे मंदिर आहे. पुढे गेल्यावर एका बाजूस मारुतींचे व दुसऱ्या बाजूस गौतम बुद्धांचे मंदिर आहे. किल्ल्याच्या दरवाजात श्रीधर स्वामी यांनी स्थापन केलेल्या मारुती व वराहाच्या मूर्ती आहेत. प्रवेशद्वाराच्या डाव्या बुरुजाजवळ अंगलाई देवीचे मंदिर आहे. अंगापूरच्या कृष्णा नदीच्या डोहात रामदासांना रामाची मूर्ती व अंगलाईची मूर्ती सापडली होती. अंगलाई मंदिर समर्थांनी बांधले. शके 1603 माघ नवमी सन 1682 रोजी रामदासांनी समाधी घेतली. म्हणून या तिथीला दास नवमी म्हणतात. समाधीवर राममूर्ती बसून शिष्यांनी देऊळ बांधले. राम मंदिराच्या सभामंडपात सिद्धिविनायक व हनुमानांची मूर्ती आहे. मुख्य मंदिरात राम, लक्ष्मण, सीता यांच्या पंचधातूच्या मूर्त्या आहेत. जवळच समर्थांची धातूंची मूर्ती आहे.
भुयारात समर्थांचे समाधीस्थान आहे. समाधी मागील कोनाड्यात पितळी पेटीत दत्तात्रयाच्या पादुका आहेत. मंदिराबाहेर एका कोपऱ्यात मारुती आहे, दुसऱ्या कोपऱ्यात समर्थ शिष्य वेण्या हिचे वृंदावन आहे. मंदिरापुढे उत्तर बाजूस आणखी एक शिष्या अक्काबाई हिचे वृंदावन आहे. माघ वद्य प्रतिपदा ते नवमी या काळात दास नवमी साजरी करतात. गडावर शिरताना लागणाऱ्या पहिल्या दरवाजाला छत्रपती शिवाजी महाद्वार असे म्हणतात. हे द्वार आग्नेय दिशेस आहे. दुसऱ्या दरवाजाला पूर्वभूमुख असून त्याला समर्थ द्वार असेही म्हणतात. आजही हे दरवाजे रात्री 9 नंतर बंद होतात. दुसऱ्या दारातून शिरताना समोर एका शिलालेख आढळतो. फारसी वाचन: दौलत झ दरत हमारा रुए नुमायत हिम्मत जखार उ हमद नुवार कुशायत तू कब्बुल ह व मरह हाजत मद्द हाजती हाज अहम अज दर कलबर आयन बिनाये दरवाजात इमारत किलया परी अमीर शुद्ध बतारिक 3 दर जमादी उल आखिरकार कर्द रेहान आदिलशाही. त्याचा मराठीत अर्थ खालीलप्रमाणे: ऐश्वर्य तुझ्या दारातून तोंड दाखवत आहे. हिम्मत त्याच्या कामामुळे सर्व फुलांना प्रफुल्लित करत आहे. तो विवंचना दूर होण्याचे स्थान आहे, परंतु पुन्हा विवंचना मुक्त आहेस. तुझ्यापासून सर्व विवंचना दूर होतात. परेली किल्ल्यावरील इमारतीच्या दरवाजाचा पाया 3 जनादिल्ला खर या तारखेस तयार झाला. आदिलशाह रेहान याने काम केले. ज्या पायऱ्यांनी आपण गडावर प्रवेश करतो त्या पायऱ्या संपायाच्या आधी एक झाड लागते. या झाडापासून एक वाट उजवीकडे जाते. या वाटेने 5 मिनिटे पुढे गेल्यावर एका रामगळ लागते. ही रामगळ समर्थांची एकांता बसण्याची जागा होती. गडावर प्रवेश केल्यावर डावीकडे वळवावे. समोरच घोड्यांना पाणी पाजण्यासाठी घोड्याचे तळे दिसते. घोडाळे तळ्याचा मागच्या बाजूस एक मशीद वजा इमारत आहे, तर समोरच्या अंगलाई देवीचे मंदिर आहे. ही देवी समर्थांना साफळ्यांच्या राममूर्ती बरोबरच गंगापूरच्या डोहात सापडली. गडावरील प्रमुख आकर्षण म्हणजे समर्थांचा मठ व श्रीरामांचे मंदिर. समर्थ रामदासांच्या निर्वाणानंतर संभाजी राजांच्या सांगण्यावरून भुयारातील स्मारक व त्यावर श्रीरामांचे मंदिर उभारले गेले. मंदिरालगतच अशोकवन, बेनाबाईचे वृंदावन, औऱ्या अक्काबाईचे वृंदावन आणि समर्थांचा मठ हे वास्तू आहेत. जीर्णोद्धार केलेल्या मठात शेषघर नावाखाली खोली आहे. त्यामध्ये पितळी खुरांचा पलंग, तंजावर मठांच्या मेरुस्वामी यांनी समर्थ प्रत्यक्ष पाहून काढलेले चित्र, समर्थांची कोबडी, गुप्ती, दंडा, सोटा, पाण्याचे 2 मोठे हंडे, पाणी पिण्याची मोठ्या तांब्याच्या पिकदानी, बदामी आकाराचा पानाचा डबा, वलकल्ले व प्रताप मारुतीची मूर्ती आहेत. या गुप्तीमध्ये एक लांब धारदार तलवार आहे. राम मंदिर व मठ यांच्या दरम्यान असलेल्या दरवाजांनी पश्चिमेकडे गेल्यास उजव्या हातास एक चौथरा व त्यावर शेंदूर भासलेला गोटा आहे. त्यास ब्रह्मपिसा म्हणतात. गडाच्या पश्चिमेस टोकावर एका मारुती मंदिर आहे. त्यास धाब्याचा मारुती असेही म्हणतात. गडाच्या उत्तरेस वाटेवरून गाय मारुती व कल्याण स्वामी मंदिर आहे. गाय मारुती देवाजवळ कडांच्या कडेकडेने एका पायवाट आहे. साधारणतः 100 मीटर अंतरावर एका गुहा आहे, त्याला रामगळ म्हणतात. सज्जनगडाच्या पायथ्याशी पळे गावालगतच केदारेश्वर महादेव व विरूपाक्ष मंदिर असे 2 प्राचीन शिवमंदिरे आहे. तेथील कोरीव शिल्प पाहण्याचे जोगे आहे. कुस गावापासून जवळ मोरगळ नावाची गुहा प्रेक्षणीय आहे. गडावर जाण्याच्या वाटा. गडावर जाण्यासाठी 2 मार्ग आहेत. त्यापैकी एक गाडी मार्ग. परळीपासून सातारा ते परळी अंतर 10 किमीचे आहे. परळी येथे पायथ्याचे गाव
परळीपासून गडावर जाण्यासाठी पायऱ्या आहेत. साधारणतः 180 पायऱ्यानंतर गडाचा दरवाजा लागतो. गडावर जाण्यासाठी परळीपासून 1 तास पुरतो. सोनवडीपासून सातारा परळी रस्त्यावर परळीच्या अलीकडे 3 किलोमीटरवर सोनवडी गाव लागत. तेथून थेट गडाच्या कातळ माथ्यापर्यंत गाडीने जाता येते. येथून पुढे 100 पायऱ्यानंतर दरवाजा लागतो. रस्त्यापासून गडावर जाण्याचा 15 मिनिटे पुरतात. एस टी महामंडळांच्या बसने साताऱ्याहून जाताना येथे सज्जनगडाच्या पायथ्याशी परळी गावालगत केदारेश्वर महादेव मंदिर, विरूपाक्ष मंदिर अशी 2 प्राचीन शिवमंदिर आहेत. तेथील कोरीव शिल्प पाहण्याजोगे आहे. राहण्याची सोय, गडावर राहण्यासाठी खोल्या उपलब्ध होतात. गडावर धर्मशाळा देखील आहेत. सज्जनगड खोल्याही राहण्यासाठी उपलब्ध होतात. सज्जनगडाच्या पायथ्याशी परळी गावालगतच केदारेश्वर महादेव मंदिर व विरूपाक्ष मंदिर आहे. अशी 2 प्राचीन शिवमंदिरे आहेत. तेथील कोरीव शिल्प पाहण्याजोगे आहेत. चित्रदालन, धाब्याचा मारुती राममूर्तीपासून समर्थांच्या समाधीपर्यंत येण्याचा भोवरी रस्ता, पिण्याच्या पाण्याचे तळे व त्यामधले कासवे पांगरे धरणातून आणले. सायपण पद्धतीने पाणी श्री समर्थ संस्थान आणि श्री समर्थ सेवा मंडळ यांच्या दिवसातून 2 वेळा दिला जाणारा रुचकर असा महाप्रसाद या गोष्टी पण आवर्जून पाहण्याजोग्या आहेत. तसेच पहाटे 5 वाजता होणारी काकड आरती, परळी गावाच्या बाजूला असणारे उरमुडी धरण, गडावरून ठोसेघरच्या बाजूच्या असणाऱ्या पवनचक्क्या सज्जनगडावर दर्शनास पडतात. सज्जनगडच्या पूर्वेस सोनवडी हे गाव आहे. मागे बघू शकता धरण खूप मोठं, मस्त सीनेवरती सज्जनगड. धाब्याचा मारुती, ना शंभरची नोट देतो असं मिळालं चालत मस्त. आता ऊन लय, गोळा वगैरे खातोय मस्त. खाली उतरलं आता सज्जनगड दर्शन का झालंय. रामदास स्वामी महाराजांच्या समाधींचं गोळ्याचा आनंद घेतो आम्ही. आता चाललोय परतीच्या प्रवासाला खाली. चला जाऊया. ओम साईराम, हर हर महादेव, जय शिवराय. ओम साईराम, हर हर महादेव, जय शिवराय. तर आपण गडावरून मस्त दर्शन वगैरे करून आलेले खाली. तर बघू शकता आपली खाली जेवणाची व्यवस्था केलेली आहे. खूप सुंदर असं पुरी भाजी, राईस पुलाव आणि लापशीचा भेद केला. इथं मस्त जेवण वगैरे करून
आपण निघणार आहोत आपल्या परतीच्या प्रवासाला. बघू शकता खूप सुंदर मेनू होता. गरमागरम जेवण आपण आता करू आणि निघूया आपल्या पुढच्या प्रवासाला. ओम साईराम, हर हर महादेव, जय शिवराय, जय शंभूराजे. ओम साईराम, जय शिवराय, जय शंभूराजे. तर आपण आता लस्सी घेतोय, मस्त थंडगार साखरेची लस्सी पिऊ आणि आपला इथं परतीचा प्रवास होणार आहे. तर चला, आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि आमच्या चॅनलला नवीन असाल तर जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा आमची नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी. आणि भेटूया अशा एक नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ओम साईराम, हर हर महादेव, जय श्रीराम, जय शंभूराजे.